मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृतमध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर बांधण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये आढळलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले. तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅजाशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅजाशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश या राज्याची होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. तर ऑप्शन क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश देशाने शपथ दिली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश देशाने शपथ दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्रा जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते असतात. LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटन व आयसोब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे. 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राच्या
घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याणासाठी केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाज पत्रकास कोण मान्यता देतो? ग्रामपंचायत अंदाज पत्रकास कोण मान्यता देतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती देते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनित अग्निहोत्री यांनी लिहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला आहे? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 या वर्षी करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे कितवे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 6वे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नदीचा संगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धूपगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती आहे?
पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगररांग कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर कुडाळ या मार्गावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भुईकोट प्रकारचा नळदुर्ग हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अकलोली गरम पाण्याचे झरे कुठे आहे? अकलोली हे गरम पाण्याचे झरे कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 एन-एच-8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? एन-एच-8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्यानं तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरुवात केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल प्रकारची जमात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटरला भाषा बदलते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा रांगेमध्ये सप्तशृंगी या देवीचे मंदिर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या ठिकाणी मुरुड जंजिरा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातीवारीची खाडी कुठे आहे? दातीवारीची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदी खोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी ही वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी ही समुद्राला राजमुद्री या ठिकाणी जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल.